नमस्कार. तर आज आपण ना ज्यांच्याकडे एक्सरसाइज करायला वेळ नाहीये किंवा ज्यांचं वय खूप जास्त आहे त्यांना कोणत्या एक्सरसाइज करायच्या किंवा गुडघे खूप दुखतात, पाठ दुखते, कंबर दुखते, पण त्यांना वजन कमी करायचंय पण कोणते व्यायाम करायचे समजत नाहीये. तर बघा, आज जे आपण व्यायाम पाहणार आहोत ना, हे तुम्हाला काय करायचंय, आता ज्यांच्याकडे अजिबातच वेळ नाहीये दिवसभरात, त्यांनी काय करायचं माहितीये, झोपायला जाण्याच्या अगोदर तुम्ही हे 10 मिनिटं व्यायाम करायचे. आता जेवल्याच्या 2 तासांनंतर तुम्हाला हे सगळे एक्सरसाइज करायचे. 2 किंवा 3 तासाचा गॅप असला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्हाला हे व्यायाम करायचे. किंवा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या सुद्धा 10 मिनिटं हे व्यायाम करू शकता. एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे बघा. यामुळे काय होणार आहे, तुम्ही तुमचं पोट कमी करणार आहात, हा जो कमरेचा घेर आहे तो कमी होणार आहे, हातावरचा फॅट कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 10 मिनिटं काढायचे आणि दररोज न चुकता हे सगळे व्यायाम करायचे. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही चॅनलवरती नवीनच आहात आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडत असतील ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. तर चला पाहूया. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत आपल्या ह्या हातांसाठी, हातावरचा फॅट कमी करण्यासाठी. काय करायचंय, दोन्ही हात असे ठेवायचे आणि वरती हात फक्त स्ट्रेच करायचे. पुन्हा खाली घेऊन यायचे, बरोबर आपल्याला समोर घेऊन यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता जर नवीनच करताय, एक्सरसाइजची सवय नाहीये, तर फक्त 10 वेळा करा. आता तुम्हाला किती वेळा काउंट करायचंय, 30 वेळा किंवा 20 वेळा काउंट करायचे. सुरुवातीला 1-2 दिवस तुम्हाला 10-10 पासूनच सुरुवात करायची सगळे व्यायाम. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर आपण पाहणार आहोत ह्या आपल्या पोटासाठी. हा एकदम छान व्यायाम आहे. काय करायचंय, दोन्ही पाय ओपन करायचे. आता जेवढे जमतील ना तेवढेच पाय ओपन करायचे आहेत. आणि काय करायचं बघा, दोन्ही हात असे ठेवायचे आहेत, हात वरती सरळ ठेवायचे. श्वास घेत खाली जायचंय, पूर्ण दाब ना तुमच्या ह्या पोटावरती येणार आहे बघा. श्वास सोडत वरती यायचंय. आता ज्या लोकांना जास्त पाठ कंबर दुखी आहे त्यांनी पूर्ण खाली वाकायचं नाहीये, त्यांनी फक्त बस एवढंच आणि पाठ कंबर सरळ ठेवायची. 1 2 3 4, हात सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत. 5 6 7 8 9 10. 1 2 3 4, हात सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत. 5 6 7 8 9 10. अँड रिलॅक्स. किती वेळा काउंट करायचंय, 20 किंवा 30 वेळा. 10 मिनिटात, 10 मिनिटं सुद्धा लागणार नाहीयेत, 5 मिनिटात तुमचे सगळे व्यायाम होणार आहेत. आता आपण पाहणार आहोत आपल्या ह्या कमरेवरचा फॅट कमी करण्यासाठी. हा सुद्धा एकदम छान आणि एकदम सोपा व्यायाम आहे. बघा काय करायचंय, पायांमधलं गॅप तसं सेम ठेवायचं आहे. दोन्ही हात आपल्याला स्ट्रेट ठेवायचे आणि फक्त आपल्याला साईडला बेंड व्हायचंय. बघा 1 उजव्या साईडला गेलो, हात सरळ, त्यानंतर डाव्या साईडला खाली जात आहे, हात फक्त सरळ राहू द्या, हात असा वाकवायचा नाहीये. 2 3 4 5 6 7 8 9. याची स्ट्रेचिंग कुठून येते बघा, पूर्ण पाठीपासून कमरेपासून येणार आहे. 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. त्यानंतर इथे आपण आपल्या ह्या मांड्यांवरचा फॅट कमी करण्यासाठी बघा काय करायचंय, पाय एकत्र ठेवायचे, थोडंसं गॅप ठेवायचंय पायांमध्ये, हात खाली ठेवायचे
आणि फक्त आपला पाय साईडला स्ट्रेच करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता ज्या लोकांना गुडघेदुखीचा खूप जास्त त्रास आहे, त्यांचा पाय गुडघ्यातून इथून फोल्ड होणार नाही, त्यांनी काय करायचं आहे, पायांमध्ये गॅप ठेवायचं आहे. हळूहळू पाय जेवढा जमेल तेवढा फोल्ड करायचं आहे, पुन्हा सरळ करायचं आहे, फोल्ड करायचं आहे, सरळ करायचं आहे. असं केलं तरीही चालेल. जास्त त्रास होत असेल त्यांनी हे सगळे व्यायाम करायचे नाही आहेत. आता नेक्स्ट आपल्याला इथे पाठीवरती झोपून पाहणार आहोत 2 एक्सरसाइज. एकदम छान एक्सरसाइज आहेत. दोन्ही हात आपल्याला इंटरलॉक करायचे आहेत, हात वरती ठेवायचे आहेत आणि पाय आपल्याला वरती उचलायचा आहे बघा, आणि गुडघ्यातून असा फोल्ड करायचा आहे, पोटावरती घेऊन यायचं आहे. थोडा हलका आपल्या हाताने आपल्याला इथे दाब द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट शेवटचा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम छान आणि एकदम सोपा आहे. काय करायचं बघा, पायांमध्ये गॅप ठेवायचे, दोन्ही हात असे इंटरलॉक ठेवायचे, हात वरती, आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढं वरती उठायचं. 1. आता सुरुवातीला तुम्ही एवढंच उठू शकत असाल तर एवढंच उठायचं, आणि जे लोक व्यवस्थित पूर्ण उठू शकतात त्यांनी काय करायचं, 1 पुन्हा खाली झोपायचंय, 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ज्या लोकांना खूप जास्त त्रास होतोय, वरती उठू शकत नाहीये, त्यांनी काय करायचंय बघा, व हात असे ठेवले, पाय थोडेसे फोल्ड करायचे आहेत, आणि काय करायचंय, फक्त हाफच वरती उठायचे. 1 2 3. हा, असं केलं तरीही चालेल. तर होते की नाही सोपे व्यायाम? त्यामुळे नक्की करायचे आहेत. मला कमेंट्स करायचे आहेत कुणी कुणी ह्या सगळ्या एक्सरसाइज करून पाहिलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.